माझं नाव विकास कौतिक निकम, राहणार कोकणखेडे, तालुका चांदवड, जिल्हा नाशिक. तर आमच्याकडे सर्वाधिक उत्पन्न होते हे कांदा पिकाचं. तर आम्ही यावर्षी आमच्या शेतामध्ये मल्चिंगचा वापर केला. अतिशय सुंदर रिझल्ट आले. म्हणजे मरपुजीचा विषय नाही राहिला आणि कसलाच काही विषय नाही. अतिशय सुंदर रिझल्ट आले. आम्हाला आहे ना, सुरुवातीला अडीअडचणी आल्याच. मल्चिंग टाकताना लेबरचा थोडा प्रॉब्लेम आला, पण निंदणी खुरपणी हा विषय काही नाही राहिला. आतमध्ये थोडी जागा सुटलेली अर्धा फुटाची, त्यामध्ये आम्ही गोल मारून घेतो. ती मारायची एकदाच गरज पडली, त्याच्यात आम्ही बीजनाशकाचा वापर केला. म्हणजे दुसऱ्यांदा हे आपलं जे तण असतं ते उगणार नाही या हिशोबाने. तर आम्हाला अतिशय सुंदर रिझल्ट आले. म्हणजे मल्चिंग पेपरचं आहे ना, अंतर आहे 4 फुटाचं आणि दोन्ही कांद्यांमधलं अंतर आहे 4 बाय 4 इंचाचं. म्हणजे जे आपण गही म्हणतो कांद्यातली, ही 4 बाय 4 वर आहे. काही राहती अर्धा फुटावर जे लागवड करता सरळ वाफ्या पद्धतीमध्ये, तसं काही हे नाही. तर आम्हाला 1600 मीटरचा बंडल भेटला होता. 4 बाय 4 इंच म्हणजे जवळपास 2 लाखाच्या पुढे आम्हाला ते होलं भेटलं. त्या प्रत्येक होलामध्ये कांद्याचं रोप लावलं. अतिशय सुंदर रिझल्ट आलेले. म्हणजे तुम्ही बघू शकता आता पात बीत कसं काय एकदम डेव्हलप झालेले कांदे. आणि आता असं समजा का कमीत कमी 15 ते 20 दिवसामध्ये याची नाळ पाडण्याची प्रोसेस चालू होऊन जाईल. आणि कांदा हा एक्सपोर्ट क्वालिटीचाच राहील. कलर बी, चकाकी बी. आणि मी तुम्हाला आता दाखवतो, या पद्धतीचा कांदा राहील. या पद्धतीचा कांदा राहील तो अतिशय सुंदर. म्हणजे त्याला पाणी, पाऊस, ह्या वर्षाचं वातावरण बघता अतिशय पाऊस झालेला आहे. खूप सारा मोठ्या प्रमाणात पाऊस झाला, तरीही कांद्याला एक पातीला डाग नाही, काही नाही. आणि कमी खर्च, मेन म्हणजे कमी खर्चात जास्त उत्पन्न. आणि कांद्याची साईज बघू शकता एकदम सुंदर. हे बघा एकदम. आणि कलर बिलर हा विशेष असं कलर किंवा काही नवीन काही पद्धती वापरली असं काही नाही. कमी खर्चात तणनाश कमी आणि खतं लिक्विड कमी, कमीत कमी पाण्यात, कमीत कमी खर्चात आणि अतिशय सुंदर नियोजन झालेलं आहे. तुम्ही एकदा पेपरचा एकदा प्रयोग करून बघा, अतिशय सुंदर रिझल्ट येतील. ज्याला उन्हाळ कांदा लावायचा आहे त्यांनी एकदा 1 एकरावर मल्चिंग पेपर आथरावा. एका एकराला 6 बंडल लागते 1600 मीटरची. 6 बंडल एकदा अंतरा. आणि जे ड्रीप आहे ते 20 mm चं वापरा. 20 बाय अर्धा फुटावर, म्हणजे अर्धा फुटावर ड्रीप असणार. 20 mm चं ड्रीप वापरा. म्हणजे कमी याच्यामध्ये जास्त पाणी होईल. पेप्सी जरी वापरलं तरी काहीच अडचण नाही. पेप्सीचं अतिशय सुंदर. तुम्ही अर्धा फुटावरचं ड्रीप वापरा आणि एका बोधावर 2 नाळ्या टाका. म्हणजे दोन्ही साईडनी व्यवस्थित गादा भिजला जाईल कमी वेळेत. जास्त वेळ पाणी देण्याची गरज नाही. आणि लिक्विड जरी सोडायचं म्हणलं आपल्याला, काही पण बोरॉन, झिंक काही, किंवा तुम्हाला 24-24 पाण्याची निवळी करून, 10-26 पाण्याची निवळी करून फुगवणीसाठी, तर एकसारखं बेडवर पण सरल्या जाईल. त्यामुळं 2 ड्रीप अवश्य वापरा. तर तुम्ही या ड्रीपचं नियोजन 2 याचं करा आणि सुंदर रिपोर्ट घ्या. उन्हाळ कांद्याची एकदा तरी लागवड करा. कमी जागेमध्ये जास्त उत्पन्न घ्या, एवढं माझं म्हणणं.